श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अधिक मासाचं उद्यापन कसं करावं? 15 जून रोजी अमावस्येच्या दिवशी अधिक मास संपणार आहे. या संपूर्ण अधिक मासामध्ये आपण सर्वांनी भगवान पुरुषोत्तम भगवान विष्णूंची पूजा केली आहे, सेवा केली आहे, आराधना केली आहे. आपण कुठलीही सेवा करू द्या, संकल्प करून असू किंवा जमेल तेव्हा संकल्प न करता या संपूर्ण महिनाभरात भगवान विष्णूंची आपण सेवा केली असेल, त्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण असेल, आपल्या चॅनलवरील अधिक मास महात्म्याचे पोथीचं श्रवण असेल किंवा व्यंकटेश स्तोत्राचं व्रत केलं असेल, रोज जमेल तसं जप केला असेल, मंत्रसाधना केली असेल, स्तोत्र पठण केलं असेल, स्नान, दीपदान किंवा कोणालाही याचकाला दान केलं असेल, ब्राह्मण देवाला दान केलं असेल, या संपूर्ण सेवेचं फळ मिळण्यासाठी, ही सेवा फलद्रूप होण्यासाठी छोटंसं उद्यापन आपल्या घरामध्ये प्रत्येकानं करावं. तर हे उद्यापन कधी करायचं, कसं करायचं, नेमका विधी काय आहे, यावेळी यथाशक्ती कुठल्या वस्तू दान करायच्या, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि शंका असल्यास नक्की विचारा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी विचारलं आहे की हे उद्यापन कधी करायचं. अधिक मास 15 जून रोजी अमावस्येच्या दिवशी संपणार आहे. आपण 15 जून रोजी देखील उद्यापन करू शकता किंवा उद्या चतुर्दशीला म्हणजेच 14 जून रोजी देखील आपण उद्यापन करू शकता. पण शक्यतो आपण अधिक मास समाप्तीनंतर उद्यापन करावं. 15 तारखेच्या पुढं आपण उद्यापन करू शकता. कुठल्याही कारणास्तव किंवा महिलांच्या बाबतीत जर आपल्याला अडचण आली तर आपण कधीही 15 तारखेनंतर जेव्हा जमेल तेव्हा हे उद्यापन करू शकता. हे उद्यापन कुणी कुणी करावं? अधिक मासामध्ये आपण कुठलीही छोटी सेवा जरी केली असेल, अगदी संकल्प न करता रोज जमेल तसं मंत्रसाधना केली असेल, कुठल्या स्तोत्राचं पठण केलं असेल, जरी नियमित सेवा झाली नसेल किंवा जसं पंचरात्रीचं व्रत मी सांगितलं होतं, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते केलं असेल, काहींना त्यापैकी काही दिवस जमलं असेल, जमेल तेवढी यथाशक्ती सेवा आपण अधिक मासामध्ये केली असेल तरी चालेल. उद्यापन आपण अवश्य करा. किंवा अधिक मास महात्म्याची पोथी आपण रोज श्रवण केली असेल, जसं आपल्या चॅनलवर मी रोज अध्याय टाकले होते, आपल्या घरी आपण नियमित या पोथीचं वाचन केलं असेल तर छोट्यातली छोटी सेवा आणि संपूर्ण महिनाभर, समजा काहींनी उपवास केले असतील किंवा दीपदान केलं असेल, मौन व्रताचं पालन केलं असेल, अखंडित सेवा केली असेल, सर्वांनीच उद्यापन करावं. आणि उद्यापन फार खर्चिक करण्याची गरज नसते. उद्यापन हे देखील यथाशक्ती केले तरी चालते. उद्यापनाचा अर्थ असा असतो, कुठलीही आपण जी सेवा करतो त्या सेवेचं जे पूर्णत्व आहे ते उद्यापनामुळं आपल्याला प्राप्त होतं, ती सेवा फलद्रूप होते. उद्यापन स्त्री पुरुष किंवा दोघं जोडीने जमेल तसं करा. आता आपण बघूया उद्यापन साध्या पद्धतीनं घरी कसं करावं. अधिक मासाची समाप्ती झालेली असते. उद्यापनाच्या दिवशी आपलं संपूर्ण जे घर आहे ते स्वच्छ करायचं. देवघराजवळची जागा स्वच्छ करा. समजा आपण भगवान विष्णूंची, पुरुषोत्तम भगवान यांची पूजा मांडली असेल चौरंग ठेवून, अधिक मास महात्म्याची पोथी त्या ठिकाणी ठेवली असेल, तर आजूबाजूची जागा स्वच्छ करायची. संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं. घरासमोर, देवघरासमोर रांगोळी काढा. घरात प्रसन्न वातावरण ठेवायचं. सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आपल्या कपाळाला कुंकू लावावं. पुरुषांनी कुंकू, महिलांनी हळद कुंकू लावायचं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रं पापनाशनम आपदाम हरति नित्यं लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. आता आपली रोजची जी देवपूजा असते ती देवपूजा नेहमीप्रमाणे करून घ्या. म्हणजेच देवांना स्नान वगैरे घालायचं. बाळकृष्णांची मूर्ती असते, तिला आपल्याला अभिषेक करायचा असतो. गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं. गणपती बाप्पांना गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता आपण उद्यापनाचा संकल्प करूया. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. भगवान पुरुषोत्तम यांचं स्मरण करा आणि म्हणायचं की अधिक मासामध्ये मी आपली जी सेवा केली, या सेवेचं यथाशक्ती उद्यापन मी आज करत आहे. माझी ही उद्यापनाची जी सेवा आहे ती आपण मानून घ्यावी, असं भगवान विष्णूंना विनंती करा. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. बाळकृष्णांची मूर्ती तामणामध्ये घ्यायची. प्रथम थोड्याशा अक्षता व्हाव्यात. त्यांना आपण पूजेमध्ये आवाहन करूया, आसन देऊया. त्यानंतर
3 पळी शुद्ध जल व्हावं. ओम राधासहित कृष्णाय नमः. स्नानं समर्पयामी. पुन्हा पंचामृत व्हावं. ओम राधासहित कृष्णाय नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल व्हायचं. ओम राधासहित कृष्णाय नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं. एक एक पळी शुद्ध जल मूर्तीवरती अर्पण करायचं. बाळकृष्णांना पुरुष सूक्तांनी अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती किंवा आपल्या देवघरामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आसन म्हणून त्यावरती मूर्ती स्थापित करायची. मूर्तीला कापसाची 2 वस्त्र अर्पण करा. ओम राधासहित कृष्णाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता फुले अर्पण करावीत. ओम राधासहित कृष्णाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. तुलसीपत्रं समर्पयामी. तुळशीपत्र वाहून द्यावे. शंख असेल, शंखाला गंध आणि फुलं व्हायची, अक्षता वाहू नका. ओम शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामी. उजव्या बाजूला शंख ठेवावा आपल्या उजव्या हाताला. आपल्या डाव्या हाताला घंटेची स्थापना करायची. घंटेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम घंटाय नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. गंधपुष्पं समर्पयामी. अधिक मास महात्म्याची पोथी आपल्याकडे असेल, या पोथीचं देखील पूजन करा. गंधाक्षता फुलं व्हावी. हळद, कुंकू, अक्षता व्हाव्यात. ओम ह्रीं सरस्वते नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. संपूर्ण पूजेला धूप दीपानं ओवाळायचं. धूपं समर्पयामी. दीपं समर्पयामी. कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि 33 अनारशांचा किंवा 33 बत्तासे हा नैवेद्य देवांना दाखवायचा. अनारसे किंवा बत्तासे हे सच्छिद्र पदार्थ आहेत. हजारो छिद्र असलेले हे जे पदार्थ आहेत, ज्यावेळेला आपण भगवान विष्णूंना अर्पण करतो, आपल्या हजारो पातकांचा, हजारो पापांचा नाश होतो, जे आपल्याकडून कळत नकळत झालेले असतात. उजव्या हाताच्या बोटानं जमिनीवरती पाण्याचा चौकोन करा. त्यावरती बत्तासे किंवा अनारसे नैवेद्य म्हणून ठेवून द्यायचे. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवावं. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे नमः. ओम राधासहित कृष्णाय नमः. नैवेद्यं समर्पयामी. यानंतर आरती करा. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान विष्णूंची आरती, अधिक मासाची आरती म्हणा, स्वामींची किंवा दत्ताची आरती म्हणावी. आपल्या जवळपास गाय असेल, गाईचं पूजन करावं, तिला गोग्रास द्यावा. आरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करायचं आणि या दिवशी अन्नदान अवश्य करा. जमल तसं करा. एखादी सवाष्ण किंवा जोडपं आपण आपल्या घरी जेवायला बोलवा. ब्राह्मण भोजन जमलं किंवा ब्राह्मण सवाष्ण असली, ब्राह्मण जोडपं असलं तर अतिउत्तम. परंतु नाही मिळालं तर कुठलेही जोडपं चालेल, सवाष्ण चालेल, मेहून चालेल किंवा याचक असतील त्यांना तृप्त करा. या निमित्तानं अन्नदान अवश्य करा. आरती वगैरे झाल्यानंतर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे एक प्रदक्षिणा मारायची. हा मंत्र म्हणायचा किंवा श्रवण करावा. यानी कानीच पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिणे पदे पदे. पूजेमध्ये काही राहून गेलं असेल तर त्याची क्षमा याचना म्हणून अशा पद्धतीनं प्रदक्षिणा मारायची. आता महत्त्वाचा विधी, अधिक मासाचं उद्यापन म्हणून आपल्याला काही वस्तूंचं दान करायचं असतं किंवा वाण द्यायचं असतं. संपूर्ण महिनाभर आपण अखंड दिव्याचं प्रज्वलन केलं असेल आपल्या घरात, तर हा जो दिवा असतो या दिव्याचं ब्राह्मण देवांना दान करावं. ब्राह्मण देवा उपलब्ध नाही झाले, आपल्या जवळपास मंदिर असेल, मंदिरात जाऊन ठेवून द्या. त्या ठिकाणी तो दिवा प्रज्वलित करावा आणि तिथंच ठेवून द्यायचा. याशिवाय अधिक मासाचं उद्यापन करताना 33 वस्तूंचं दान देणं महत्त्वाचं असतं. 33 हा जो आकडा आहे याला खूप महत्त्व आहे. मग आपण 33 अनारसे, 33 बत्तासे, 33 सुपारी, 33 फळे किंवा 33 छोटे दिवे देखील आपण देऊ शकता. हे वाण देताना शक्यतो ब्राह्मणालाच द्यावं. मग यासोबत एखादं छोटं तांब्याचं पात्र, अधिक मासाची पोथी आपण ऐकली असेल, यामध्ये तांब्याच्या छोट्याशा पात्रामध्ये शुद्ध तुपाचं दान जर दिलं तर आपले जे पारिवारिक प्रश्न असतात संततीच्या बाबतीत, आपल्या मुलांचं शिक्षण असेल, करिअर असेल, आपल्या कुंडलीतील दोष, वास्तुदोष, पितृदोष, हे देखील भगवान पुरुषोत्तम यांच्या आशीर्वादानं त्यांचं निवारण होईल. सत्पात्री ब्राह्मणाला या सर्व वस्तू आपण दान करा. दान करताना त्यांना आपल्या घरी बोलवावं, आदरातिथ्य करा, त्यांचं पूजन करावं आणि एखाद्या तामणामध्ये किंवा नवीन ताट घ्यावं, त्या ताटामध्ये या सर्व वस्तू त्यांना दान द्याव्यात. 33 अनारशांचं जर आपण दान दिलं किंवा 33 बत्तासे किंवा 33 सुपारी, फळे, त्यासोबत एक छोटासा दिवा द्यावा, दीपदान करावं.
दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याचं पूजन करायचं आणि मग तो ब्राह्मण देवांना दान द्यावा या सर्व वस्तूंसोबत. सप्तधान्याचं दान करा. सप्तधान्याचं जर दान केलं तर सप्तर्षींची पूजा केल्याचं पुण्यफळ मिळतं. कुलदेवतेचं स्मरण करायचं. एखादी सौवाष्ण असेल, सौवाष्णीचा मानसन्मान करायचा, तिची ओटी भरायची. सौभाग्य अलंकार जे असतात, बांगड्या, कुंकू, त्यानंतर शक्य झाल्यास साडी, अशा पद्धतीनं या वस्तू त्यांना वाण द्याव्यात, दान द्याव्यात. बरेच जण मेहून जेवू घालताना 30 किंवा 33 मेहून जेवू घालतात. आपल्याला शक्य असेल अतिउत्तम, नाही शक्य झालं यथाशक्ती करा. एक जरी मेहून म्हणजेच एक जोडपं किंवा एक सौवाष्ण किंवा जमेल तेवढं अन्नदान, याचक असेल त्यांना तृप्त करा, भिकारी असेल त्यांना जाऊन अन्नदान करा. काहीच नाही जमलं यथाशक्ती उद्यापनाच्या निमित्तानं दक्षिणा ब्राह्मणाला द्या. अधिक मास महात्म्य पोथीचं जर आपण वाचन केलं असेल संपूर्ण महिनाभर किंवा श्रवण केलं असेल तर या पोथींची एखादी प्रत हे देखील आपण वाण देऊ शकता, दान देऊ शकता. पोथीचं जर आपण कुठं मंदिरात किंवा एखाद्या ठिकाणी श्रवण केलं असेल, पोथीचे जे वाचक असतात त्यांना देखील यथाशक्ती दानदक्षिणा द्यावी. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जमेल तेव्हा काही मंत्रसाधना आपण अवश्य कराव्यात. भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा पुरुषोत्तम मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचं एक माळ पठण करा. श्री स्वामी समर्थ एक माळ पठण करा या मंत्राचं. आपल्या कुलदेवतेचा मंत्र, नवारणो मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं एक माळ पठण करा. या दिवशी भगवान कृष्णांची 4 रूपं वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध यांचा जो एकत्रित मंत्र आहे ओम वासुदेवाय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः या मंत्राचं 11 वेळेला 21 वेळेला मनोभावे पठण करावं. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीं नमः किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र आपल्या चॅनलवर आहे, आपण ऐकून सोबत पठण करा. कुलदेवतेची ओटी आपल्या घरात भरली तरी चालेल. कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची रक्षणकर्ती असते. ज्यावेळेला आपण कुठलाही अशा पद्धतीचा धार्मिक विधी आपल्या घरात करतो त्यावेळेला आपल्या आईला, कुळाची जी आई असते तिला विसरता कामा नये. म्हणून घरात कुलदेवतेचा फोटो असेल किंवा आपल्या जवळपास देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन जरी आपण ओटी भरली तरी चालेल. व्हिडिओ समजा उशिरा बघितला, 15 तारखेनंतर बघितला, जेव्हा केव्हा बघाल, उद्यापन करण्याची इच्छा झाली, आपण उद्यापन करा. विष्णुयाग करणं ज्याला जमलं नसेल त्यानं उद्यापनाच्या दिवशी जरी विष्णुयाग केला, आपल्या घरामध्ये हवन केलं छोटंसं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं अधिक मासाची ही जी सेवा आपण महिनाभर केली ती फलद्रूप होण्यासाठी, त्याचं सर्वोत्तम फल प्राप्त होण्यासाठी आपल्या घरात अधिक मासाचं हे छोटंसं उद्यापन आपण अवश्य करा, यथाशक्ती करा. कुठलीही शंका मनात न आणता मनोभावे हे उद्यापन आपल्या घरात करा. भगवान पुरुषोत्तम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं आपल्या जीवनातील सर्व संकटांचं निवारण होईल, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. माहिती आवडली लाईक अवश्य करा. जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत, विष्णू भक्तांपर्यंत पोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. शंका नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.